केसांच्या समस्येवर, त्वचेच्या समस्येवर आणि वजन कमी करायचं असेल किंवा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, त्याचबरोबर भरपूर असा विटामिनचा खजिना म्हटलं की कढीपत्ता. पण एवढे सगळे गुणधर्म असून सुद्धा आपण जेव्हा पदार्थामध्ये हे कढीपत्ता टाकतो तर त्यावेळेस खाताना ते ताटाच्या बाहेरच राहणार, ते कोणी खात नाही. तर त्यांच्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी असा उपयोगी हा कढीपत्त्याची चटणी आहे. एकदा करून ठेवा, महिनाभर खा. तर त्यासाठी इथे मी 2 कप इतकं इथे कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचं, निथळायला ठेवायचं, त्यानंतर त्याला सुकवून घ्यायचं. त्याचबरोबर पाव कप इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी 3 चमचे चणा डाळ आणि 3 चमचे इथे मी उडदाची डाळ घेतलेला आहे. सोबतच एक 4 चमचे इथे मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर 3 चमचे धने घेतलेला आहे आणि चिंचाचे बोटूक साधारण एक 4 ते 5 असे लांब आकाराचे घेतलेले आहेत. आणि 5 ते 6 इथे मी सुक्या लाल मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 3 चमचे फुटाण्याची डाळ, 1 चमचा जिरे आणि त्याचबरोबर 2 चमचे इतकं पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता हे सगळे जिन्नस साधारण 2 कप इतकं कढीपत्त्याची पानं असेल तर तेवढ्यासाठी हे पुरेसं आहे. पहिल्यांदा आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ते शेंगदाणे छान कुरकुरीत भाजलं की चटणीला छान स्वाद येतो. तर त्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण एक 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेला आहे. शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी हे डाळी दोन्ही टाकून घेतलेलं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर फुटाण्याची डाळ, जिरे आणि त्याचबरोबर तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. धने सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचं खीस सुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी चिंच आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेलं होतं. त्याचबरोबर लसूण पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता इथे भाजते वेळेस घाई गडबड करायची नाही. जेवढं जमेल तेवढं कमी गॅसवर छान असं सुगंध येईपर्यंत सगळे जिन्नस छान खरपूस छान भाजून घ्यायचं. करपू द्यायचं नाही, शिवाय कच्चं ठेवायचं नाही. तर यामध्ये जे टाकलेले जिन्नस आहे सगळं छान असं साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर हे भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठेही करपलं नाही, पण छान व्यवस्थित असं कुरकुरीत भाजल्या गेलेलं आहे. आता हे ताटामध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये घेतलेलं कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी साधारण एक 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल यामध्ये टाकून घेतल्यानंतर याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी घाई गडबड करायची नाही. तर साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं कढीपत्ता जे आहे छान कुरकुरीत असं झालेलं आहे. तर एखाद पान या पद्धतीने तोडून पाहायचं. पहा, सगळे जिन्नस छान असं खरपूस आणि छान भाजल्या गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. ताटामध्ये काढल्यानंतर सुद्धा चेक करायचं. एखाद कुठला जर नरम वाटत असेल तर परत तुम्ही भाजून घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ. आपण यामध्ये चिंच वापरलेला आहे म्हणून छोटूसा गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर चिंच गूळ स्किप करू शकता, पण जर तुम्ही खात असाल तर नक्की अवश्य टाका. तर मिक्सरला हे थोडंसं रवाळ असं फिरून घेतलेलं आहे. अगदी बारीक नको किंवा अगदी जाड नको. या पद्धतीने चटणी असेल तर खायला खमंग लागते. भातासोबत, चपातीसोबत, उपम्यासोबत, डोसा, इडली, उत्तप्पम अशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून पहा. चटणी तयार झाल्यानंतर लगेचच डब्यात भरायचं नाही. 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं. त्यानंतर कोरड्या डब्यामध्ये, गच्च झाकण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. महिनाभर टिकून राहतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करायला फार वेळ लागत नाही, पण फायदा खूप आहे. नक्की